हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल एम के ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग सोशल सायन्स ग्रेड 3 पार्ट 2 मधील चॅप्टर नंबर 8 इंडियन कल्चर अँड हेरिटेजचा पार्ट 2 पाहणार आहोत. गेल्या पार्टमध्ये आपण ड्रेसेस, क्युझिन्स, लँग्वेजेस याबद्दल माहिती पाहिली. आज आता आपण पाहणार आहोत डान्सबद्दल माहिती. चला तर मग सुरुवात करूया. डान्स. In India, we find two type of dances, folk dance and classical dance. तर भारतामध्ये आपल्या दोन प्रकारचे यांना डान्स आढळले जातात, म्हणजे नृत्य म्हणतात त्याला. तर एक काय आहे तर फ्लोक डान्स. फ्लोक डान्स म्हणजे लोकनृत्य आणि क्लासिकल डान्स म्हणजे शास्त्रीय नृत्य म्हणलं जातं त्याला. Folk dance. Folk dance is a simple dance developed by the common people to celebrate event like marriage, festivals, birth of a child, sowing, harvesting and social gathering. तर लोकनृत्य हे लग्न, सण किंवा बाळाचा जन्म किंवा पेरणी, कापणी आणि सामाजिक जे आहे ना सेलिब्रेशन असतात त्याच्यामध्ये आहे ना हे नृत्य केले जाते. Everyone participate and follow some common steps and dances to a beat. No training is really needed to learn these dances as they are part of the traditionals that we grow up with. आणि हे ज्यावेळेस आहे ना ह्या नृत्य प्रकारात प्रत्येक जण आहे ना भाग घेतात, सहभागी होतात आणि काही आहे ना सामान्य स्टेप्स म्हणजे त्या वापरून ते त्या तालावरती म्हणजे गाण्याच्या तालावरती नाचतात. हे नृत्य शिकवण्यासाठी खरोखर कोणत्याही यांना काय प्रशिक्षणाची गरज नसते, म्हणजे ट्रेनिंगची गरज नसते, कारण ते आपण त्या ज्या परंपरेने वाढतो त्याचाच तो भाग असतो. Vibrant colors, local consumes and jewelries and a lot of energy and action are characteristic feature of this dance. तर ह्याचं काय आहे तर व्हायब्रंट कलर्स म्हणजे चैतन्यशील असे रंग, ब्राईटनेस असे कलर्स, लोकल यांना कस्टम्स म्हणजे लोकल स्थानिक जे काय तिथं वापरले जाणारे जे ड्रेसेस असतात, पोशाख असतात ते, ज्वेलरी, दागदागिने आणि भरपूर सारी एनर्जी वापरून हे या डान्सचं वैशिष्ट्य आहे. तर खाली पहा बिहू. बिहू ह्या कुठे केला जातो तर आसाम, परत भांगडा पंजाब, परत गिद्धा पंजाब आणि घुमर राजस्थान, दांडिया रास गुजरात, लावणी महाराष्ट्र आणि ढोल चोलम कुठे केलं जातं तर मणिपुरम. चला तर मग क्लासिकल डान्स पाहूया. इंडियन क्लासिकल डान्स आर व्हेरी स्पेशल डान्स. भारतीय शास्त्रीय नृत्य ही खूप खास नृत्य म्हणून ओळखली जातात. दे आर बेस्ड ऑन स्टोरी ऑफ गॉड्स अँड गॉडेस अँड ऑलवेज बिंग विथ प्रेयर्स. आणि हे जे नृत्य आहे ते देवदेवतांच्या कथांवरती आधारित असतात आणि ते नेहमीच प्रार्थनेने सुरू होतात, म्हणजे एखादं प्रेयर करून स्टार्ट केली जाते. ईच वन हॅज युनिक स्टेप्स, म्युझिक अँड कस्टम्स. आणि ह्याचे प्रत्येकाचे नृत्याची स्टेप्स वेगळ्या असतात आणि त्यांचे ड्रेससुद्धा वेगळे असतात. दिस डान्स फॉलो सर्टन रूल्स. आणि हे नृत्य करताना काही नियमांचे पालन करावे लागते. अ क्लासिकल डान्सर्स टेक सेव्हरल इयर टू लर्न द डान्स फॉर्म फ्रॉम अ टीचर ऑर गुरु. आणि हे एक शास्त्रीय नृत्य जे आहे ते एखाद्या शिक्षक किंवा गुरूंकडूनच हे शिकावं लागतं आणि अनेक वर्ष लागतात हे शिकण्यासाठी. इन द ओल्डन डेज दिस डान्स वेअर परफॉर्म इन द टेम्पल. आणि हे जे जुन्या काळात हे नृत्य हे मंदिरात सादर केले जात होते. लेटर दिस डान्स वेअर परफॉर्म इन द कोर्ट ऑफ किंग्स. नंतर हे नृत्य राजाच्या दरबारात सादर केले जात असे. लेटर द वेअर परफॉर्म टू डिस्पिक्ट द इपिक्स अँड पॉप्युलर फ्लोक टेल्स. आणि नंतर हे जे नृत्य आहे हे महाकाव्य आणि लोकप्रिय लोककथांमध्ये चित्रण करण्यात, म्हणजे त्याचे ड्रॉइंग डिस्पिक्ट म्हणजे चित्रण केलं जात असे. नाव दे आर इव्हेंट परफॉर्म ऑन स्टेज. पण ते आता कुठे तर स्टेजवरती परफॉर्म केले जातात. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. देअर आर 9 डिफरंट टाईप ऑफ क्लासिकल डान्स इन इंडिया. तर भारतात 9 वेगवेगळ्या प्रकारचे हे शास्त्रीय नृत्य आहेत. तर कोणते कोणते ते पाहूया. कथ्थक उत्तर प्रदेशमध्ये, मणिपुरी मणिपूरमध्ये, परत
सत्रिया आसाममध्ये, परत मोहिनीअट्टम केरला आणि छाऊ ओडिशा. खाली लगेच कुचिपुडी आंध्र प्रदेश, ओडिसी ओडिशामध्ये, भरतनाट्यम तमिळनाडूमध्ये आणि कथ्थकली हे केरलामध्ये. चला तर मग नेक्स्ट पाहूया. सम ऑफ द फेमस इंडियन डान्सर्स आर बिरजू महाराज कथ्थक, परत मल्लिका साराभाई भरतनाट्यम अँड कुचिपुडी, स्वप्ना सुंदरी कुचिपुडी अँड केलुचरण महापात्रा हे ओडिशीसाठी ओळखले जातात. खाली त्यांचे पिक्चर्स आहे दाखवलेत आपल्याला. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. रॅपिड फायर 3 हा नंतर त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवला जाईल. म्युझिक. Like dance, we find two type of music in India, folk and classical. नृत्याप्रमाणेच आपल्या भारतात 2 प्रकारचे संगीत म्युझिक आढळले जाते. तर कोणते? तर सेम फ्लोक अँड क्लासिकल म्हणजे लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीत. इंडियन फ्लोक म्युझिक. Indian folk music is sung in various languages and dialects throughout the country and export to different part of the world. भारतीय लोकसंगीत हे देशभरात विविध भाषांमध्ये आणि बोलीमध्ये गायले जाते आणि जगाच्या विविध भागात निर्यात केले जाते म्हणजे एक्सपोर्ट केलं जातं. रुबी शेरगिल पंजाबी, परत इला अरुण राजस्थानी, मालिनी अवस्थी भोजपुरी अँड डॉक्टर भूपेन हाजरिया हे आसामीज आर सम ऑफ द फेमस फ्लोक सिंगर ऑफ इंडिया. नेक्स्ट पाहूया. इंडियन क्लासिकल म्युझिक. इंडियन क्लासिकल म्युझिक हॅज 2 major traditions. North India classical music known as Hindustani music and South Indian classical music known as Karnataki music. म्हणजे काय? तर भारतीय शास्त्रीय संगीताच्या ह्या 2 परंपरा आहेत. तर कुठली? एक तर उत्तर म्हणजे नॉर्थ इंडियनचे जे आहे त्याला आपण काय म्हणलं जातं तर हिंदुस्थानी म्युझिक म्हणून ओळखलं जातं. आणि साऊथ क्लासिकल म्युझिक हे कशासाठी ओळखलं जातं तर कर्नाटकी म्युझिक म्हणून ओळखलं जातं. देअर हॅव बीन मेनी ग्रेट सिंगर्स इन अवर कंट्री इन द अर्लियस्ट टाईम. आणि जुन्या काळात आपल्या देशात पूर्वी खूप महान असे गायक झाले आहेत. तानसेन, हरिदास आणि त्यागराज वेअर सम ऑफ द फेमस सिंगर्स. आणि त्यावेळेस तानसेन, हरिदास आणि त्यागराज हे काही प्रसिद्ध गायक होते. पंडित भीमसेन जोशी, शुभा मुद्गल आणि पंडित जसराज हे आर सम ऑफ द ग्रेट सिंगर ऑफ मॉडर्न टाईम. आणि मॉडर्न म्हणजे आत्ताच्या आधुनिक काळात तर कोणते कोणते गायक आहेत तर पंडित भीमसेन जोशी, शुभा मुद्गल आणि पंडित जसराज हे आहेत. डिफरंट इन्स्ट्रुमेंट्स आर यूज इन क्लासिकल म्युझिक. सितार, वीणा, फ्लूट, सरोद, शहनाई, तबला, मृदुंगम अँड ढोलक आर अमंग द पॉप्युलर वन्स. आणि शास्त्रीय संगीत विविध वाद्यांनी वापरले जातात. त्याच्यामध्ये हे जे काही खाली नावं दिलेली आहेत त्यांचा त्याच्यात समावेश होतो. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. सम ऑफ द फेमस इंडियन म्युझिशियन्स आर उस्ताद झाकीर हुसेन तबला, उस्ताद अमजद अली खान सरोद, पंडित हरिप्रसाद चौरसिया फ्लूट अँड पंडित शिवकुमार शर्मा संतूर. तर हे जे काय आहेत वाद्य वाजवणारे जे प्रसिद्ध असे काय आहेत म्युझिशियन आहेत. माइंड जिम 2चा सेपरेट व्हिडिओ बनवला जाईल. चला तर मग आता आपण फेस्टिवल्स पाहूया. इंडिया इज अ कंट्री विथ मेनी फेस्टिवल्स सेलिब्रेटेड थ्रू द इयर. भारत हा असा एक देश आहे की जिथे वर्षभर अनेक सण साजरे केले जातात. फेस्टिवल्स आर द रिच्युअल अँड ट्रॅडिशन्स ऑल द इंडियन्स हॅव बीन सेलिब्रेटिंग टू पे ट्रिब्यूट टू द गॉड्स अँड गॉडेस दे बिलीव्ह इन. आणि सण म्हणजे सर्व भारतीय ज्या देवदेवतांवर विश्वास ठेवतात त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी साजरे केले जातात. दीज आर ॲन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अवर कल्चर हेरिटेज. आणि हे आपल्या सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे. इन इंडिया पीपल ऑफ मेनी रिलिजन्स
अँड कल्चर्स लिव्ह टुगेदर इन पीस अँड हार्मनी. आणि आपल्या अनेक धर्माचे लोक आणि संस्कृतीचे लोक शांती आणि सहोदयाने एकत्र राहतात, म्हणजे पीस अँड हार्मनी. दिस इज वाय आवर फेस्टिवल सेट अ युनिक एक्झाम्पल फॉर द रेस्ट ऑफ द वर्ल्ड. म्हणूनच आपले सण जगासाठी एक अद्वितीय उदाहरण म्हणून ओळखले जातात. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. फेस्टिवल्स इन इंडिया हॅज बीन ग्रुप इंटू 3 कॅटेगरीज. आणि जे भारतातील हे जे सण आहेत हे 3 प्रकारात त्यांना त्यांचे टाईप म्हणजे केलेले आहेत. तर कोणते कोणते, तर नॅशनल फेस्टिवल, रिलिजियस फेस्टिवल्स अँड सीझनल फेस्टिवल्स. म्हणजे राष्ट्रीय फेस्टिवल्स, परत रिलिजियस म्हणजे धार्मिक आपले जे आहेत ते, आणि सीझनल म्हणजे हंगामी म्हणलं जातं मराठीत त्याला. इन द प्रिव्हियस क्लास वी हॅव studied about national festivals such as Independence Day, Republic Day, Gandhi Jayanti, and religious festivals such as Diwali, Guru पर्व, ईद अँड क्रिसमस. तर ना आपण गेल्या म्हणजे मागच्या वर्षात म्हणजे क्लास 2मध्ये असताना आपण ना काही हे फेस्टिवल शिकलेलो आहेत, की ज्याच्यामध्ये नॅशनल फेस्टिवलमध्ये आपण कोणते कोणते शिकलो, तर इंडिपेंडन्स डे, रिपब्लिक डे आणि गांधी जयंती. आणि रिलिजियस म्हणजे धार्मिक ह्याच्यात आपण कुठले सण शिकलो, तर दिवाळी, गुरुपर्व, ईद आणि क्रिसमस हे शिकलेलो आहे. लेट अस अंडरस्टँड सम ऑफ द सीझनल फेस्टिवल इन इंडिया. चला तर मग यावेळेस आपण हंगामी सण कोणते कोणते साजरे करतो ते शिकूया. सीझनल फेस्टिवल. इंडिया इज मेनली अन ॲग्रिकल्चर कंट्री, सो ऑल द सोशल फेस्टिवल्स आर लिंक्ड विथ द कल्टिवेशन सायकल. तर भारत हा प्रामुख्याने शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, म्हणून सामाजिक सण शेतीचक्राशी जोडलेले आहेत. पीपल सेलिब्रेट these festivals at the beginning and at the end of the farming season. लोक शेतीच्या हंगामाच्या सुरुवातीला आणि शेवटी हे सण साजरे करतात. द फार्मर्स वर्शिप द गॉड्स अँड गॉडेस ऑफ ॲग्रिकल्चर अँड हार्वेस्ट, होपिंग फॉर अ गुड येल्ड फॉर द कमिंग इयर. आणि जे शेतकरी असतात ते येत्या वर्षासाठी चांगले उत्पन्न मिळावे या आशेने शेती आणि कापणीच्या देवतांची काय करतात, पूजा करतात. दिस फेस्टिवल्स ब्रिंग एव्हरीवन टुगेदर अँड शो हाऊ डिफरंट कम्युनिटीज कॅन लिव्ह टुगेदर हॅपीली. आणि सर्वांना एकत्र हे जे सण आहेत हे काय करतात, सगळे एकत्र येऊन करतात आणि विविध समुदाय कसे आनंदाने एकत्र राहतात हे दाखवलं जातं. दिस हॅज बीन अ ट्रॅडिशन इन इंडिया फॉर अ व्हेरी लाँग टाईम. आणि भारतात ही खूप काळांपासूनची परंपरा आहे. देअर आर मेनी फेस्टिवल विच आर सेलिब्रेटेड बाय डिफरंट कम्युनिटीज अँड रिलिजन्स ऑन स्पेशल ओकेशन्स लाईक सोईंग ऑफ सीड्स ऑर हार्वेस्टिंग क्रॉप्स. बियाणे पेरणे किंवा पिके कापण्याची जी वेळ असते अशा प्रसंगी विविध समुदाय आणि प्रदेशामध्ये अनेक सण साजरे केले जातात. त्यातला पहिला पाहूया आपण, बसंत पंचमी. बसंत पंचमीलाच मराठीमध्ये वसंत पंचमी म्हणलं जातं. बसंत पंचमी इज सेलिब्रेटेड इन अ मेनी पार्ट ऑफ द कंट्री ऑन द फर्स्ट डे ऑफ स्प्रिंग सीझन. स्प्रिंग सीझन म्हणजे वसंत ऋतूचा पहिला दिवशी हा साजरा केला जातो. दिस डे इज कन्सिडर गुड टू स्टार्ट न्यू थिंग्स इन लाईफ. आणि हा दिवस नवीन गोष्टी जीवनात गोष्टी सुरू करण्यासाठी म्हणून ओळखला जातो, चांगला मानला जातो. पीपल वेअर येलो क्लोथ्स अँड प्रे टू सरस्वती, द गॉडेस ऑफ लर्निंग, इनोव्हेटिव्स अँड म्युझिक. आणि लोक ह्या दिवशी पिवळे कपडे घालतात आणि शिक्षण, नाविन्य आणि संगीताची जी देवी आहे सरस्वती तिची प्रार्थना करतात. चला तर नेक्स्ट हे फेस्टिवल पाहूया, मकर संक्रांती. मकर संक्रांती इज अ हार्वेस्ट फेस्टिवल. फार्मर्स एक्सप्रेस ग्रॅटिट्यूड फॉर अ गुड क्रॉप अँड सीक ब्लेसिंग्स फॉर अ प्रॉस्परस फ्युचर. आणि मकर संक्रांती हा कापणीचा एक सण आहे. शेतकरी चांगल्या पिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात आणि समृद्ध भविष्यासाठी आशीर्वाद मागतात.
People fly kites, a symbol of an environment of hope and पॉझिटिव्ह एनर्जी. लोक पतंग उडवतात जे आशा आणि सकारात्मकता ऊर्जा वातावरणाची प्रतीकता आहे असं म्हणून ते सेलिब्रेट करतात. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. पोंगल. पोंगल इज द हार्वेस्ट फेस्टिवल इन द स्टेट ऑफ साऊथ इंडिया. पोंगल हा दक्षिण भारतातील राज्यांमध्ये साजरा केला जातो. तो पण काय तर हार्वेस्टिंग म्हणजे कापणीचा सण म्हणून ओळखला जातो. इट इज सेलिब्रेटेड इन जानेवारी आणि हा सण जानेवारीमध्ये साजरा केला जातो. ऑन पोंगल काऊज अँड बुलक्स आर डेकोरेटेड आणि ह्या सणामध्ये ज्या गायी बैल आहेत ते सजवले जातात. इन द इव्हिनिंग द कॅटल आर लीड आउट इन प्रोसेशन आणि संध्याकाळी ही गुरांची ही काय केली जाते मिरवणूक काढली जाते. नेक्स्ट पाहूया ओणम. ओणम इज द मोस्ट फेमस फेस्टिवल ऑफ केरला सेलिब्रेटेड इन ऑगस्ट सप्टेंबर. ओणम हा केरळाचा सर्वात प्रसिद्ध सण आहे जो ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये साजरा केला जातो. इट इज ऑल्सो अ हार्वेस्ट फेस्टिवल वेन पीपल डेकोरेटेड देअर हाऊसेस अँड टेक पार्ट इन द स्नेक बोट रेस आणि हा सण पण एक कापणीचा सण म्हणूनच ओळखला जातो जेव्हा लोक त्यांची घरे सजवतात आणि एक सापासारखी जी बोट असते त्याच्या रेसमध्ये लोक भाग घेतात. नेक्स्ट पाहूया बिहू. बिहू इन आसाम इज अ हार्वेस्ट फेस्टिवल विच ट्रॅडिशनली सेलिब्रेट्स द चेंजेस ऑफ सीझन. आसाममधील बिहू हा एक कापणीचा सण आहे जो पारंपरिकपणे बदल साजरा केला जातो. इट इज द बिगिनिंग ऑफ द आसामीज न्यू इयर आणि हा आसामी लोकांचा नवीन वर्ष म्हणून ओळखला जातो. अँड द स्प्रिंग सीझन वसंत ऋतूची सुरुवात. सॉंग्स अँड डान्सेस आर ॲन इंटिग्रल पार्ट ऑफ दिस फेस्टिवल आणि गाणी आणि नृत्य ह्या सणाचा काय आहे भाग ओळखला जातो. चला तर मग नेक्स्ट पाहूया दरी. दरी इन अरुणाचल प्रदेश इज सेलिब्रेटेड टू इन्श्युअर अ गुड हार्वेस्ट. अरुणाचल प्रदेशमध्ये चांगले पीक मिळावे म्हणून हा सण साजरा केला जातो. दिस फेस्टिवल इज सेलिब्रेटेड ऑन द 5th of July टू ब्रिंग अ बाउंटिफुल हार्वेस्ट सीझन आणि हा 5 जुलैला भरपूर कापणीचा हंगाम आणण्यासाठी साजरा केला जातो. हेन्स पीपल ऑफर प्रेयर्स टू द गॉड्स दे फॉलो आणि म्हणूनच लोक त्यांच्या भक्तिभावाच्या देवतांना प्रार्थना करतात. नेक्स्ट पाहूया मोटुसुमोंग. मोटुसुमोंग इन नागालँड मार्क्स द कॉम्प्लिमेंशन ऑफ द सोईंग सीझन. मोटुसुमोंग हा जो सण आहे हा कुठं साजरा केला जातो तर नागालँडमध्ये. हा पण पेरणीचा हंगाम संपतो त्यावेळेस. दिस इज अ फेस्टिवल ऑफ कम्युनिटी बॉन्डिंग सेलिब्रेटेड इन अ मे फॉर 3 days आणि हा सण आहे ना जे सामुदायिकचे त्यांचे समाजाचे लोक आहेत बंधनाचा सण आहे. ते 3 दिवस मे महिन्यातील 3 दिवस हा साजरा करतात. द विलेजर्स एक्सप्रेस देअर फ्रेंडशिप फॉर इच अदर बाय एक्सचेंजिंग गिफ्ट्स मेकिंग न्यू फ्रेंड्स फेस्टिंग बॉनफायर एक्सेट्रा आणि लोक एकमेकांना जे गावकरी असतात ते एकमेकांना भेटवस्तू देवाणघेवाण करून नवीन मित्र बनवून मेजवानी देऊन किंवा शेकोटी पेटवून एकमेकांबद्दलची काय फ्रेंडशिप व्यक्त करतात. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. नवरात्री. नवरात्री इज सेलिब्रेटेड थ्रू आउट इंडिया इन मेनी डिफरंट वेज. नवरात्री ही भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे अनेक प्रकारे साजरी केली जाते. इट इज सेलिब्रेटेड ट्वाइस अ इयर आणि ही वर्षातून 2दा साजरी केली जाते. इन द स्प्रिंग चैत्र नवरात्री म्हणजे 2दा कुठली तर ही पहिली इन द स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतूमध्ये चैत्र नवरात्री म्हणून. अँड इन द ऑटम शारदा नवरात्री आणि ऑटम म्हणजे काय तर शरद ऋतूमध्ये ती मनवली जाते. इन द मंथ्स ऑफ स्प्रिंग नवरात्री कल्टिमिनेट्स विथ रामनवमी ऑन द 9 days आणि वसंत ऋतूमध्ये नवरात्रीचा शेवट 9व्या दिवशी रामनवमीने होतो. इन द ऑटम मंथ्स द एंड ऑफ नवरात्री इन विच
द मेन फेस्टिवल ऑफ दशेरा. आणि शरद ऋतूतील महिन्यात नवरात्रीचा शेवट हा दसऱ्याच्या मुख्य सणासोबत होतो. इट इज अ पिरियड ऑफ फास्टिंग अँड प्रेइंग. हा काळ काय उपवास आणि प्रार्थनेचा असतो. इन गुजरात दिस फेस्टिवल इज सेलिब्रेटेड विथ द दांडिया डान्स. आणि गुजरातमध्ये हा सण दांडियाने साजरा केला जातो. इन बेंगाल इट इज द टाईम ऑफ दुर्गा पूजा. आणि बंगालमध्ये दुर्गा पूजेचा काळ असतो. इन तमिळनाडू ड्युरिंग नवरात्री इच फॅमिली सेट्स अप ॲन एक्झिबिशन ऑफ डॉल्स. आणि तमिळनाडूमध्ये नवरात्रीच्या वेळी प्रत्येक कुटुंब जे डॉल्स असतात त्यांचं काय करतात, एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन भरवतात. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हा लेसन व्यवस्थित समजला असेल. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.